ही कथा खरंच मनाला स्पर्श करून जाते। बापाचे कष्ट आणि मुलीची जिद्द यांचं हे सुंदर चित्रण आहे। तुमच्या विनंतीनुसार ही कथा जशीच्या तशी सेम टू सेम खाली दिली आहे। हृदयाला भिडणारी मराठी कथा, बापाचं स्वप्न। नाशिकजवळच्या एका छोट्या गावात रामू नावाचा गरीब शेतमजूर राहत होता। दिवसभर उन्हात कष्ट करून तो घर चालवायचा। घरात त्याची लाडकी मुलगी सान्वी। सान्वी खूप हुशार होती। तिचं एकच स्वप्न, बाबा मला मोठं डॉक्टर व्हायचंय। रामू हसायचा, पण आतून काळजीने भरलेला असायचा। कारण घरात 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं। तरी तो रोज स्वतः उपाशी राहून सान्वीच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचा। एक दिवस शाळेतून पत्र आलं, सान्वीला शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे। घरात आनंद आणि काळजी दोन्ही पसरले। फी खूप मोठी होती। रामूने गावातील शेवटचा तुकडा जमीनही विकला। लोक म्हणाले, अरे मुलीसाठी इतकं काय करतोस? रामू शांतपणे म्हणाला, हीच माझी श्रीमंती आहे। शहरात जाऊन सान्वीने खूप मेहनत घेतली। रात्री उशिरापर्यंत अभ्यास, दिवसरात्र संघर्ष, आणि काही वर्षांनी ती खरोखरच डॉक्टर झाली। पहिल्या पगाराचा चेक घेऊन ती गावात आली। बाबांच्या हातात ठेवत म्हणाली, बाबा तुमचं स्वप्न पूर्ण झालं। रामूच्या डोळ्यात अश्रू होते। तो म्हणाला, मुली हे तुझं नाही, आपल्या विश्वासाचं यश आहे। त्या दिवशी गावातल्या प्रत्येकाने पाहिलं, गरीब बाप खरंच श्रीमंत झाला होता। पैशाने नाही, तर मुलीच्या यशाने।